जय शिवराय शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरण्याआधी हा व्हिडिओ नक्की पहा, कारण यावर्षी एक छोटी चूक ही तुम्हाला पीक विम्यासह कृषी विभागाच्या अनेक योजनांपासून तब्बल 5 वर्षासाठी वंचित ठेवू शकते आणि काही प्रकरणांमध्ये तर फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो. तर पहा मित्रांनो, खरीप हंगाम 2026 साठी पीक विमा योजना सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी मागितलेले अनेक बदल यावेळी झाले नाहीत, पण काही असे मोठे नियम बदलले आहे जे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सर्वात मोठा बदल म्हणजे फार्मर आयडी. तर पहा मित्रांनो, यावर्षी फक्त फार्मर आयडी असणं पुरेसं नाही, तुमची ई पीक पाहणी DCS क्रॉप सर्वे पूर्ण झालेली असणंही आवश्यक आहे. कारण आता फार्मर आयडी आणि ई पीक पाहणीचा डेटा थेट विमा कंपनीपर्यंत पोहोचणार आहे. आता इथूनच खरी काळजी सुरू होत आहे. तर पहा मित्रांनो, जर चुकीचे क्षेत्र दाखवलं, सामायिक जमीन चुकीच्या पद्धतीने जोडली किंवा चुकीची माहिती देऊन पीक विमा काढण्याचा प्रयत्न केला तर फक्त विमाच रद्द होणार नाही, तर नमूद शेतकरी महाडीबीटी आणि कृषी विभागाच्या इतर योजनांचाही लाभ बंद होऊ शकतो. एवढंच नाही, संबंधित फार्मर आयडी पुढील 5 वर्षासाठी ब्लॉक करण्याची तरतूदही करण्यात आलेली आहे. आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्याची तरतूदही करण्यात आलेली आहे. आणखी एक महत्त्वाचा नियम पाहू शकता. महेश शेतकऱ्यांच्या नावाने पीक विमा काढला आणि तो प्रकार आढळला तर ती पॉलिसी थेट रद्द केली जाणार आहे. आता नुकसान भरपाईच्या नियमातही बदल झालेला आहे. यावर्षी नुकसान भरपाई ठरवताना 70% जोखीम स्तर लागू राहील. तसेच 50% क्रॉप कटिंग प्रयोगाचा निकाल आणि 50% तांत्रिक टेक्नॉलॉजी बेस्ड डेटा एकत्र करून अंतिम उत्पादन निश्चित केले जाईल. त्यावरूनच भरपाईची गणना होणार आहे. तर मित्रांनो, आता आणखी एक दिलासादायक बदल झालेला आहे. सध्या 7/12 जोडावा लागणार असला तरी महाबुलेक आणि राष्ट्रीय पीक विमा पोर्टल एकत्र जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुढील काळात 7/12 वेगळा अपलोड करण्याची गरज राहणार नाही. कर्जदार शेतकऱ्यांसाठीही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. आता आधार क्रमांक कर्ज खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. त्यामुळे कर्जदार शेतकरी बिगर कर्जदार म्हणून पीक विमा काढू शकणार नाही. आणि शेवटचा महत्त्वाचा बदल म्हणजे यापूर्वी अगदी कमी क्षेत्रासाठी पीक विमा भरता येत होता, पण यावर्षी किमान 10 गुंठे क्षेत्रापासूनच पीक विमा भरता येणार आहे. त्यामुळे कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना हा नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, हे आहेत खरीप 2026 पीक विम्यातील सर्वात महत्त्वाचे बदल. पीक विमा भरण्यापूर्वी हे नियम एकदा नक्की तपासा, कारण एक छोटी चूक ही मोठं नुकसान करू शकते. या संदर्भातील अधिकृत GR उपलब्ध झाला असून त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूया अशाच महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद. जय महाराष्ट्र.